हमारी यूनियन हमारी ताकत. काय? हमारी यूनियन हमारी यूनियन हमारी यूनियन. मी म्हणेन हम सब एक आहे, कारण एकजुटीचा नारा असला तरच. नाहीतर मिठाचे खडे आणि भातातले खडे भरपूर असतात. लक्षात आलं? कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. हम सब, हम सब, हम सब, हम सब. हे बघा बंधू, मला माहिती आहे तुम्ही आता ह्या संघर्षाच्या आणि ह्या एका वळणावर आहात. आज जवळपास माझ्या माहितीने 57वा दिवस आहे. किती आहे? 55वा दिवस आहे. त्यामुळे या संघर्षाच्या ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की आपण मध्यात आहोत. इकडे आड आणि तिकडे वीर अशी आपली सगळ्यांची भावना आहे, असं तुमच्या कामगार पुढाऱ्यांकडून प्रतिनिधित्व मला समजलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो, असे अनेक वळण आयुष्यात असतात, परंतु तुम्ही संघर्षाच्या याच्यामध्ये चांगले आणि वाईट, सत्य आणि असत्य कुणाच्या बाजूने आहात हे पहिले आपल्याला विचार करा आणि त्या बाजूने राहा. मला माहिती आहे त्यांनी सांगितलं 3-3.5 वर्षामध्ये, आणि विशेष म्हणजे या काळामध्ये अनेक कामगार संघटनेचे माझ्यासारखे प्रतिनिधी करणारे दलाल तुमच्याकडे येऊन गेलेले आहेत. लक्षात ठेवा, मी दलाल मानतो, दुकानदारी मांडली आहे. आणि या दलालांना तुम्ही बाजूला सारलंय म्हणून तुम्हाला ही लढाई जास्त संघर्षाची हे समजून घ्या. मला कल्पना आहे ही. माझा आवाज आहे चांगला, काही अडचण नाही. हा की त्यांच्याकडे असे प्रसंग भरपूर झालेले, ते त्यांनी वेळेमुळे आणि साहेबांना बोलण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, कारण आपण ऐकायला उत्सुक असतो साहेबांचं, आणि म्हणून त्यांनी फार थोडक्यात सांगितलं. जे आप्पा ढोकळे आणि हे कल्याणीचे जे कामगार आलेले नेते कार्यकर्ते 85 दिवस संप केलेला आहे. काय? तुमचा आता 55 आहे, म्हणून मी मध्यात म्हटलो. बरोबर आहे, पण आज सन्मानाने. पण 85 दिवस काम केल्यानंतर, संप केल्यानंतर एकही कामगाराची नोकरी गेलेली नाही. ते सांगायचं विसरले. उलट पक्षी त्यांनी त्या आंदोलनात 3 कामगार हे प्रोबेशन मध्ये होते, त्यांनाही 85व्या दिवशी परमनंटची ऑर्डर घेतली, मगच गेले. लक्षात ठेवा. आणि इतिहासात कॉम्रेड शिंदे, लक्षात ठेवा, इतिहासात नोंद घ्यावी असा संप आहे. एकालाही कारणे दाखवा नोटीस नाही, एकालाही चार्जशीट नाही, एकालाही सस्पेंड नाही, एकही शिक्षा नाही, काहीच कागद नाही, असा संप आदरणीय न्यायमूर्ती BG कोळसे पाटील साहेबांच्या सल्ल्यातून झालेला आहे. आणि म्हणून भरतजी शिंदे यांनी म्हटलं की न्यायमूर्ती साहेब इथे आले म्हणजे तुमच्या संपाचं यशस्वी रस्त्याकडे मार्गदर्शन हे मी मानतो, हे खरं आहे. तुम्हाला दुसरं सांगतो, तुम्हाला माहिती असेल, हे तर संघटनेचं सांगितलंच, तो करार केला 86व्या दिवशी, करार केला वेतन वाढीचा, आणि मगच हात पाऊल टाकलं. लक्षात ठेवा. नाहीतर मॅनेजमेंट नेहमी म्हणते तुम्ही रुजू व्हा, पुढच्या काही दिवसात आपण करार करू, पण तसं नाही. पहिले करारावर सह्या केल्या आणि मग आत गेले. लक्षात ठेवा. म्हणून आपण योग्य दिशेने आहात, पण आपली दिशा भरकवणारे अनेक आपल्याकडे शेजारी दुकानदारी मांडलेले लोक असतात, आपले सहकारी असतात. आपण ते ओळखले पाहिजे. लक्षात ठेवा. मी नाव घेत नाही, कारण त्यांचं मोठेपण होतं आणि मग आपण उगीच त्यांना,
पण तुम्हाला अनुभव आहे, जे आपले नोकरी वाचवत नाही, आपल्या कामगारांचे युनियन सभासदांची नोकरी वाचवत नाही, ते आपले कसले? कारण सरळ एक मोजमाप आहे, याच्यापेक्षा अजून काय? ठीक आहे, उशिरा मिळेल, पण आपल्या बरोबर असले पाहिजे, आपल्या लढाईत असले पाहिजे, हे आहेत. तर ते आपल्याला कामगार पुढारी आणि कामगार कार्यकर्ता मी मानतो, नाहीतर या सगळ्यांना दलाल म्हणतो मी, लक्षात ठेवा. आणि अशा दलालांना मी सांगतो, तुम्हाला काही भरल्या ताटात तूप घालता नाही आलं तर नका घालू, आम्ही अपेक्षा पण करत नाही, पण तुम्ही खडे बनू नका आमच्या ताटामध्ये टाकण्यासाठी, एवढंच तुम्हाला या दलालांना माझं आव्हान आहे. दुसरं तुम्हाला सांगतो, न्यायमूर्ती साहेबांचे अनेक लढे आहेत. एक लढा सांगितला आणि बाकीचे मग अपयशस्वी असतील असे पण सांगणारे लोक आहेत. तुमच्या शेजारी शिंदेवाडीला दाऊ केमिकल इंडस्ट्री आली होती, माहिती का? कुठे ती आता आहे का कागदावर? नाही. त्या दाऊ कंपनी त्याचं केमिकल इथलं ज्या नदीचं पर्यावरण आणि हे सगळं खराब होणार होतं, आणि न्यायमूर्ती साहेबांना तिथल्या सरपंच आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही या लढ्यात या. आम्ही तर साहेबांनी त्या लढ्याला सुद्धा ती दाऊ कंपनी घालून लावलेली आहे इथून. कारण नाही तर आपल्याला सगळं विषच प्यावं लागलं असतं पाण्यातून. हा पण आहे. नंतर एनरॉन कंपनी तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय सांगायचं, त्यांनी ज्याच्यात भाग घेतात. दुसरं अजून आपल्या क्षेत्रातला असलं म्हणून सांगतो, रिलायन्स जगातला मोठा उद्योगपती, भारतातला तर एक नंबर आहे, जगातल्या 5 लोकांपैकी आहे तो अंबानी, त्याची रिलायन्स इंडस्ट्री. तिथे सुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली 136 दिवस संप झाला, लक्षात ठेवा. आणि मागणी काय होती? 90 सालापासून त्यांनी जी सरकारने, कारण रिलायन्स कंपनी ही पूर्वी सरकारची होती,